Namaste and a very warm welcome to Kathak Rang Conversations. This platform is dedicated to capturing the journey of Kathak dance through the artistic eye and lifelong experience of dancer and guru Prerna Deshpande ji. In today's discussion, we will speak in detail about Abhinaya and about the nuances of presentation and the technique of pure classical dance, which is called as Nritta in Kathak. I look forward to taking you all along with me and with Prerna ji on this journey to understand the depths and the artistic integrity, the detailing that is there in Kathak as a dance form. I hope you enjoy our discussions and our conversations on dance, and it enriches and cultivates both all you dancers and rasiks. Namaste Tai, thank you so much for coming here and for giving your time for this conversation. In today's conversation, we will be discussing Abhinay and the pure classical dance, which is the Nritta part of Kathak. So let's begin this conversation. ताई, लोकधर्मी आणि नाट्यधर्मी याच्यामधला फरक काय आहे आणि त्याच्यातला थ्रू कथक आपण त्याच्याकडे कसं बघतो? मी आधीच्या एपिसोडमध्ये आपलं बोलत असताना सांगितलं होतं की लोकधर्मी आणि नाट्यधर्मी कसा आहे, पण आपल्या नित्यजीवनामध्ये ज्या पद्धतीने आपण इमोशन्स एक्सप्रेस करतो ती लोकधर्मी रिअलिस्टिक अभिनय, आणि नाट्यधर्मी म्हणजे त्याचं थोडंसं नाट्य किंवा फॉर्मल प्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये ड्रॅमॅटिक एलिमेंट जास्त आहे असं नाट्यधर्मी. तर कथकमध्ये मी आधी पण म्हणल्याप्रमाणे कथकमधला अभिनय हा दोन्ही आहे. कुठल्याही क्लासिकल डान्स फॉर्ममध्ये किंवा दुसऱ्या मीडियममध्ये नाट्यधर्मित्व असतंच, फक्त त्याचं प्रपोर्शन त्याचं वेगवेगळं असू शकतं प्रत्येक मीडियमप्रमाणे. तर माझ्या गुरुजनांनी जे मला सांगितलं त्याप्रमाणे नृत्यामध्ये, कथक नृत्यामध्ये नाट्यधर्मी आहे एलिमेंट, पण लोकधर्मी जास्त आहे, मोर रिअलिस्टिक अभिनय आहे. आता हे लिहून वाचून दाखवणं मुश्किल आहे खूप हे, कारण अभिनय ही गोष्ट संस्काराने जास्त समजते, शिकली पाहिजे. मला वाटतं प्रत्येक फॉर्म, इवन लयताल असू दे, अभिनय असू दे, हे संस्कारानेच समजतं, कारण हे खूप डिटेल अँड डीप आस्पेक्ट्स ऑफ एनी फॉर्म असे आहेत. पण रिअलिस्टिक अभिनय आणि नाट्यमयता, त्यातली नाट्यमयता कशी, तर एक्झाम्पल देते मी की समजा असं काही दाखवायचं आहे की शोधते आहे, तर शोधते आहे म्हणण्यासाठी आता ही हस्तमुद्रा इज अ सपोर्टिव्ह की आणि असं बघितलं तर शोधते आहे हे कळतं. पण मी हस्त खूप कमी शिकली आहे शोधते हे करण्यासाठी. शोधणं म्हणजे मी कृष्णाला शोधते, राधा कृष्णाला शोधते हे, तर शोधण्यासाठी हा डोळ्यांनी, आता खरंच आपण बघितलं एखाद्याला शोधायचं असेल तर खरंच डोळे असेल कुठे, तर हेच थोडंसं थोडं फॉर्मल त्याचं पॉश्चर किंवा मान किंवा डोळ्यांची इंटेन्सिटी ही जास्त थोडी वाढवून मग मी आता हे करून दाखवलं मी. त्याच्यात एक महत्त्वाचा विषय आहे की मी शोधत असताना मला जर कृष्ण तिथे दिसला तर मला खरंच तो दिसला पाहिजे, कारण मी इकडनं बघून परत तो कृष्ण तिथेच बघितला पाहिजे. मी चुकून त्याची जागा बदलली तर ती जी एस्टॅब्लिश होणार नाही. तर हे सगळं शेवटी मनात तुम्हाला तसं समोर दिसलं पाहिजे तरच येतो. पण आत्ता आपण विषय लोकधर्मी आणि नाट्यधर्मी याच्यामध्ये मी सांगितलं. जसं दुसरं एक्झाम्पल देते की ड्रामॅटिक म्हणजे लहान तान्या कृष्णाला किंवा बाळाला उचलतो आहे असं घेतलं आहे, तर ते ह्याच्यातनं कळतं की बाळाला उचललं आहे. पण मी असं नाही शिकले, मी त्यातल्या डिटेलिंग गोष्ट शिकली की लहान बाळ असतं तर त्याच्या
मानेला सपोर्ट केला जातो कारण त्याची मान धरलेली असते. दुसरी गोष्ट त्याचं प्रपोर्शन किती केवढं बाळ आहे मोठं म्हणजे एवढं धरलं म्हणजे समजतं की हे लहान तानं बाळ आहे. याचा अर्थ असा आहे रिअलिस्टिक पद्धतीने त्याचा विचार करायचा झाला तर मानेला धरलं, मग अलगत इथे धरलं, मग आता मान आहे इथे तर मी इकडे बघेन, चेहरा इथे आहे त्याचा. तर आता मी जिथे ठेवलंय तिथेच मला तो दिसतोय. इतका लांब झोका जाईल इथल्या इथे म्हणजे नाट्यमयता ही आहे की हे कळतंय, हे कळतंय पण मी करणार नाही असं, मी एवढंच करेन. तुम्ही याच्यात रिअलिस्टिक दाखवून पण फॉर्मॅलिटी हां फॉर्मल पण पाहिजे पण याचं पण भान असलं पाहिजे की 1 2 3 ह्याच्याने दिसतंय समजतंय की मी बाळाला झुलवते आहे पण खऱ्या अर्थाने तो छोटा पाळणा ते छोटं बाळ तो किती झुलेल इथून इतका तर त्याच्याकडे बघणं बस एवढंच. आणि हस्तकांचं वजन, मानेची लय या सगळ्यांनी दूरच्या म्हणजे मोठ्या ऑडियन्सपर्यंत या गोष्टी पोचतात जर तेवढी इंटेन्सिटी तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या अंगहस्तकांमध्ये वजन असेल तर ती पोचते. हा तो विषय आहे की कथकमधनं रिअलिस्टिक पद्धतीने कसा अभिनय दाखवायचा. नंतर मुद्रा अभिनय. मला याच्यामध्ये फक्त एकच म्हणायचं आहे ताई हां की तसं तुम्ही आता दाखवलं त्याच्यामध्ये जे लेयर्स ऑफ जे भाव असतात जसं आता वात्सल्य भाव त्याचे या पाळणा आणि या बाळामध्ये तो फक्त त्याचे खूप छटा आणि खूप लेयर्स आहेत आणि त्या डिटेलिंगमध्ये हे दुसरे लेयर्स सुद्धा फार छान वर येतात. आणि या डिटेलिंगमध्ये रिअलिस्टिक तर आहेतच म्हणजे मी ही त्याची अजून पण पुढची गोष्ट अजून पण शेड पुढची गोष्ट झाली की खरंच मी फील करते की एक वात्सल्य म्हणजे एक यशोदा कृष्णाकडे कसं बघेल तर खूप कौतुकाने तिला भरून येते त्याच्याबद्दल. तर नुसती मुवमेंट आणि या बाकीच्या डिटेल गोष्टी याने अभिनय जास्त समृद्ध आणि मी असाच अभिनय शिकले आहे, जास्त संस्काराने शिकले. डिटेलिंग सांगितली गेली नाही माझ्या गुरूंनी, मी ऑब्झर्व केलं त्याचं चिंतन मंथन अनेक वर्ष त्या गोष्टींचा विचार आणि मग असं कळलं असं नाही मग यायला लागलं हे गुरुच्या नजरेतनं कळलं. पण लय हस्तमुद्रांची लय आता जर सांगायचं असेल की हे हा हस्तक एक बोलली हे बोलली सांगितलं हे करण्यासाठी ही मुद्रा आहे. तर बोलणं असं म्हणताना ही लय मान आणि एक्सप्रेशन यांनी समजतं की सांग हां ह्याचीच लय बदलली तर ती रागावली आहे आणि तू काहीही बोलतोस असा अर्थ होतो. आता हीच मुद्रा तुझं नाव सांगीन लय पण बदलली आणि एक्सप्रेशन पण बदललं तर सांगीन मी तू काय माझी खोडी काढलीस हे एक्सप्रेशन आणि लय हे बदलल्यामुळे एक्सप्रेस होतं. किंवा तिला फारच त्याला वाईट दूषणं द्यायची तर आता हीच मुद्रा थोडी ॲड केली तर तू खोटं बोलतोस. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याचा खूप जास्त अभ्यास केल्यानंतर त्या एक्सप्रेस होतात. मला वाटतं कथकमध्ये अशा इतक्या गोष्टी आहेत अनंत गोष्टी आहेत की ज्याचा छोट्या छोट्या गोष्टींनी साधे केस दाखवायचे आहेत कुरळे केस आहेत तर ह्याला सुद्धा असं पण दाखवता येईल. पण आता याच्यामध्ये फक्त स्प्रिंगसारखे असे हात नाही तर तो कम्प्लीट फील आहे की मी कपाळावरती आहेत. छोट्या कृष्णाचे दाखवते म्हणून तर माझं एक्सप्रेशन बदलतं त्याच्याबरोबर मान आहे
हां, ती जास्त पण नाही झाले पाहिजे, हे पण नको, हे नाही, याला थोडंसं संयम. तर हे फील कडनं जास्त, पण हस्तमुद्रांचा वापर आणि त्याची लय हा पण एक इम्पॉर्टंट आहे. असं असं पण दाखवू शकते, पण त्याचा अर्थ बदलेल. तर केस आहेत ते वेणी घालणं. आता अशी उलटी वेणी आहे ही, अशी वेणी घालता नाही येणार प्रत्यक्षात, पण मी शिकली आहे अशी, ट्रेडिशनली अशीच वेणी घालतात. तर असं धरून नाही, तर हे पूर्ण केस पुढे आले तर उलटी, म्हणजे मयूर मुद्राचं वर्जन. 1 2, जसं जसं तुम्ही इकडनं वेणी खाली येईल तसं तसं तो अँगल पण बदलला पाहिजे मानेचा, आणि मग ती दिसेल. त्यामुळे कसं असेल, तर हे मी बदललं ना, इथून इथे केलं. तर या छोट्या गोष्टी आहेत, पण यांनी रिअलिस्टिक, नाही तर असं करू शकतो, यांनी कळलं वेणी घातली हे. पण कथकमध्ये या पद्धतीने अपेक्षित आहे. म्हणजे मी माझ्या गुरूंच्याकडनं जे शिकले, त्यांचा अभिनयाचा जो ब्युटी होती ती अशा पद्धतीने होती. हे जे तुम्ही आता जे केसांचं इतकं सुंदर दाखवलं ताई, त्याच्यामध्ये आपलं ऑब्झर्वेशन पण आपल्या रोजच्या आयुष्यातलं याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग दिसतं. कारण की तशी वेणी घालताना आपण ॲक्च्युली खाली बघतो की ती कशी चालली. हो, आता तू कानातलं घातलंस, तर तू कानातलं घालताना असं नाहीच घालत ना, असंच घालतेस, तू आरशामध्ये असंच बघतेस. तर ह्यालाच फक्त थोडं फॉर्मल आणि सुंदर. पण आता ते किती कमी आणि किती जास्त हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हा संस्कारानेच येतो, हा गुरुच्या सानिध्यात ऑब्झर्व करून, स्वतः नुसतं ऑब्झर्व करून नाही, तर त्याचा विचार व्हायला पाहिजे, त्याचं चिंतन मंथन होऊन. अगदी तितकाच डिटेल विषय अभिनयाचा आहे. आता जे तुम्ही केलं ताई, त्याच्यामध्ये एक अभिनयाची एक लय होती, जसं तुम्ही म्हणाला की तीच मुवमेंट फास्ट झाली आणि स्लो झाली तर त्याच्यातला वेगळा अर्थ कन्वे होतो. तर हे लय, याचा इम्पॉर्टन्स तुम्ही याच्या सांगा, अभिनयामध्ये लयीचं महत्त्व कसं. मी आधीच बोलले याविषयी की अभिनयातली लय ही विचारांची असते. विचारांची म्हणजे मी मनात काय आणते त्याप्रमाणे मी समोर एक्सप्रेस करते. तर एखादा प्रसंग दाखवायचा आहे की कृष्ण माखन चोरी हा विषय असेल, तर कृष्ण हळूच दरवाजा उघडून बघतोय, तर ही जे हळूच याची लय पटकन दाखवणं, म्हणजे त्यांनी जो गुपचूप येणं हा जो आहे विचार, हा बरोबर तिथे आवाज न होऊन येता हळूच दरवाजा उघडतोय, कोणी नाही म्हटल्यावर पटकन आत जातोय. आता हा जो चेंज आहे लयचा, हा नुसत्या प्रसंगाने 1 2 ह्यांनी समजेल, पण तो एक्सप्रेस होण्यासाठी तिथे लयीचा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. जसं तो आतमध्ये आला कृष्ण, तर शोधल्यावर बघितल्या त्याला ते वरती शिंकाळ, ज्या दही किंवा लोणी ठेवलं आहे हे दिसलं, तर तो त्यांनी विचार केला की आता हे मी कसं घेऊ बरं, उंच आहे वर. तर हा जो मधला विचार आहे, हा आपल्या काय करणार त्याच्यामध्ये, बघितलं आणि तो पुढे जवळ जसं जाईल तसं तसं शिंकाळ वरती. तर हा जो मधला विषय आहे, हा चालणं, त्याची लय आणि त्याची नजर कशी येते ती, ह्याच्यामुळे एक्सप्रेस होतो. आणि अतिशय इम्पॉर्टंट विषय आहे. आणि हा फीलची गोष्ट आहे, हा फील केला पाहिजे अभिनय. अभिनयाचं टेक्निक आहे का, तर इनिशियली येस, थोडंसं आहे की डोळे कसे वापरावे, मान कशी वापरावी, किती वाकावं, लईकडे कसं बघावं, हे सगळं टेक्निकचा भाग येतो. पण खूपच थोडं टेक्निक वापरलं जातं, जास्त ऑब्झर्वेशन आणि संस्कार आणि वेळ आणि करून बघणं, ह्यानेच अभिनय जास्त समजेल आणि येईल.
वाटतं हा अभिनय इतका रिच आणि डीप टॉपिक आहे की जसं तुम्ही आता म्हणालात आहे की हे गुरुच्या सानिध्यात राहून आणि त्या संस्कारातच ऑब्झर्वेशननी बाय ऑस्मॉसिस आपण ज्याला म्हणतो किंवा हे रोज बघून त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती मंथन करून मगच याच्यामध्ये आपण इव्हॉल्व होऊ शकतो. म्हणजे एका डान्सरची मॅच्युरिटी ही काही काळानंतरच याच्यात खूप काम करत करत आणि अनेक प्रश्न पण विचारून, जे आपण शिकत असतानाच्या स्टेजला अनेक प्रश्न पण विचारले पाहिजेत. पण प्रश्न आधीच नाही, आधी ऑब्झर्वेशन पाहिजे, खूप विचार केला पाहिजे, बघितलं पाहिजे. त्यानंतरही जर काही प्रश्न असतील तर जरूर ते विचारले पाहिजेत, कारण आपल्या प्रश्नामधनंच आपण बरेच खूप शिकतो. मला आठवतं, आता गुरु हा विषय घेशील तेव्हा मी माझ्या गुरुबद्दल बोलेनच, पण मी खूप प्रश्न माझ्या गुरूंना विचारले, मला खूप प्रश्न पडले, हा पहिला मुद्दा. पण त्याच्या आधी मी खूप विचारही केला. तर त्याच्या सगळ्यांच्या उत्तरामधनं माझं खूप जास्त प्रबोधन शिक्षण झालं. ते आपण अभिनयानंतर प्युअर डान्स किंवा नृत्य आपण याच्याकडे वळूया. तर थोडं प्युअर डान्स जो ताल आणि लय ज्याला आपण नृत्य म्हणतो त्याच्याबद्दल काही सांगा. त्याचं शिक्षण कसं होतं, ताल आणि लयीचं, किंवा क्लासिकल डान्सचे जे काही बोल असतात ज्याच्यामध्ये ते नृत्य म्हणून ते ओळखलं जातं, त्याचा उगम कुठनं झाला आहे? उगम परंपरेला माहिती, मला माहीत नाही उगम कुठून झाला. पण ताल, लय, अभिनय आणि अंगहस्तक हे 3 महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत. कथकच्या बद्दल मी बोलते. त्यातला ताल लय हा अतिशय प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख असा भाग आहे कथकमधला. त्याचं कारण कथक नृत्यामध्ये ताल प्रेझेंटेशन, कम्प्लीट ताल प्रेझेंट केला जातो. आपण असं म्हणून एका पूर्ण परफॉर्मन्समध्ये 50% तरी ताल असतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे 50% तरी अभिनय असला पाहिजे, जो खूप दिसत नाही आजकाल अभिनय, डिटेल्ड अभिनय. त्याचं प्रमाण थोडं तालाचं जास्त, म्युझिकचं जास्त आणि अभिनयाचं कमी, असं मी सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे, पण हे प्रमाण दिसतं. तर मला वाटतं की 50% अभिनय असला पाहिजे आणि 50% ताल असला पाहिजे. प्रत्येक वेळेला हे विभाजन पॉसिबल होतं असं नाही, कारण समय बदलत आला आहे, प्रेझेंटेशन बदलत आलं आहे. तर त्यातला ताल हा मात्र नक्की प्रमुख आहे, कारण कथक ही एकच नृत्यशैली अशी की ज्याच्यामध्ये ताल आस्पेक्ट पूर्णपणे प्रेझेंट केला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट. ताल आणि लय, ताल म्हणजे टाईम सायकल आणि लय म्हणजे एका लयीमध्ये किंवा एका स्पीडमध्ये तुम्ही एक बीट मेंटेन ठेवणं, ही लय. लय आणि ताल दोनही मला खूप नैसर्गिक वाटतं. म्हणजे निसर्गामध्ये तुम्ही बघितलं तर लय आणि ताल दोन्ही आपल्याला निसर्ग शिकवतो. निसर्गामध्ये लय बॅलन्स्ड आहे, मेंटेन्ड. म्हणजे काहीही असू दे, झाड वाढण्याची लय असू दे किंवा सर्वच दृष्टीने समुद्राची लय असू दे, ती आपली आपली लय मेंटेन्ड आहे. आणि आवर्तन, ताल कुठे मी मानते असं की निसर्गात ताल पण आहे, आवर्तन आहे. सूर्य उगवतो, मावळतो आणि परत उगवतो, हे एक आवर्तन आहे. तर आपण सर्व आवर्तनाचा एक अतिशय सुंदर अशा आवर्तनाचा भाग आहोत. त्यामुळे हे खरं तर खूप नैसर्गिक असायला पाहिजे आहे. पण पुष्कळदा नृत्य शिकवत असताना असं आढळतं की काही विद्यार्थ्यांना लय समजणं खूप अवघड जातं. ताल तरी समजेल की सुरुवातीला आपण 3 ताल 1, 2, 3 नंबर्सनी शिकवतो आणि मग ही सम 16, 1. तर हे टाईम सायकलची कॉन्सेप्ट तरी समजते, पण लय समजायला अवघड जाते. हे का, हे अनेक वर्ष मी विचार करते. तर माझं शिकवण्याच्या पद्धतीमध्ये मला असं वाटतं की त्यांना बीटवरतीच इक्वल सस्टेन राहणं हाच एक प्रॉब्लेम होतो. त्याच्यामध्ये फिजिकल मूवमेंट, ही टाळी ही मूवमेंट झाली ती, आणि त्यांचा विचार करणं ह्याच्यामध्ये थोडा लॅग असतो. आणि तो कदाचित स्ट्रेसमुळे असतो की हे जे बंधन आहे की मी विचार करते ही टाळी बरोबर त्यावेळेला पडली पाहिजे, हा जो एक
स्ट्रेस असेल, मग अगदी 100% खात्रीने मी म्हणत नाही अजून, कारण ही प्रोसेस इज स्टील ऑन टीचिंग लय ताल. हो. पण असा विचार करते की तो जो एक त्यांचा विचार आहे, तर त्या स्ट्रेसमुळे ती लॅग येत राहतो आणि मग त्यांना ते समजत नाही. तर पुष्कळदा मला हा अनुभव आला आहे की त्यांना सांगितलं की तू जसं होईल तसं कर, ताण घेऊ नको शरीरामध्ये, कुठे मनात आणि शरीरात ताण घेऊ नको, आनंद जास्त घे, तर ते पटकन समजतं. म्हणजे सहजतेने आणि आनंद घेण्यासाठी जर सांगितलं तर लय त्यातल्या त्यात पटकन समजतं, कॉन्शियसनेस कमी होतो त्याला. करेक्ट. तर माझं असं मत आहे की बऱ्याच वेगवेगळ्या लेवलने, आता तू पण बघितलं असशील शिकवताना, की ज्यांना ज्यांना अडचण येते लयताल शिकण्याची, त्याच्यामध्ये हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असतो की एखादी बंदिश किंवा एखादी फ्रेज ऑफबीट लागत असेल तर ती ऑफबीट लागणं ही कॉन्सेप्टच त्यांना खूप जड जाते. तर त्यांना ते बीटचा आधार हवा असतो. तर जेव्हा मी सांगते की बीटचा आधार न घेता, आधार हा फक्त इथे नाही आहे पण तो इथे पण आहे, किंवा ह्याच्या मधल्या एखाद्या याच्यात पण आधार आहे, तर ती ऑफबीट नाहीच आहे. ज्याला मी ऑफबीट म्हणते तर ऑफबीट कॉन्सेप्ट नाहीच आहे, कारण दोन टाळ्यांच्या मध्ये अनेक असे आघात आहेत. आपण फक्त ह्याला निवडलंय, तर ह्याला नाही इथे जुळत असेल ते अक्षर. तर थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगितलं, किंवा म्हणजे त्यांच्याशी फाईट कमी होतो थोडा, आणि देन प्रयत्न तरी केला जातो की त्याला मिळेल. तर अशा तऱ्हेने लय ज्यांना खूपच त्रास होतो त्यांना एका लेवलपर्यंत शिकवण्याचा, अशा तऱ्हेने ज्यांना लयीचा किंवा तालाचा समजायला खूप कठीण जातं, त्यांना ह्या तऱ्हेने मी शिकवून मला खूप फायदा झाला आहे की त्यांना समजते हे. तरी माझं एक मत आहे नक्कीच की गुरु, टीचर कोणी एका लेवलपर्यंत लय आणि ताल नक्की ताल तर शिकवतातच, शिकवू शकतात. पण काही गोष्टी या देवदत्त आहेत. तर जसं खूप क्लासिक अभिनय, डीप अभिनय किंवा लय हा असते किंवा नसते, म्हणजे हे खूप स्ट्रॉंग वाक्य असलं तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणजे एका लेवलपर्यंत ती खूप चांगली सुधारता येते, पण लयदार मात्र देवाचे ब्लेसिंग्स पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे मी त्याच्यातनं हे नाही म्हणत आहे की कोणी जगात, पण असं कसं शक्य आहे की सगळे जगातले लोक लयदार आहेत, असं नाही होत. त्यातले काही चंद लोक देवाने निवडलेले आहेत जे की कलाकार आहेत. तर बाकीच्या लोकांनी काय लयताल अभिनय समजून त्याचा अभ्यास केला पाहिजे, कारण एक नॉलेज असणं, एक समृद्ध ऑडियन्स असणं हे अतिशय जरुरी आहे. जसं आपण म्हणतो सुजाण नागरिक असणं चांगल्या सोसायटीसाठी जरुरी आहे. सुशिक्षित आणि सुजाण नागरिक असणं चांगल्या सोसायटीला जसं जरुरी आहे, तसं कलाविश्वामध्ये पण चांगला रसिक नॉलेजेबल ऑडियन्स अत्यंत जरुरी आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना याचा माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे. पण असं मला वाटतं की काही लोकांनाच देवाने ते लयीचं आणि अगदी उत्तम लयदार, ज्याला म्हणून उत्तम लय, ते दिलं आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रयास मात्र तो उत्तम लय मिळवण्याकडेच असला पाहिजे. आणि लय ताल शिकवण्याचं मात्र उत्तम तंत्र आहे. ते तंत्र वापरूनच त्याचा खूप अभ्यास केला. आता लयताल शिकताना सुद्धा ऑब्झर्वेशन कामी येत नाही का? तर नाही, येतं. चांगल्या लयदार किंवा तालाचं काम करणाऱ्या लोकांना खूप कॉन्सन्ट्रेशनने ऑब्झर्व केलं पाहिजे की त्याचा समज कसा आहे, तो फील कसा आहे याचा. तर डेफिनेटली याने खूप फायदा होईल. ते ताल आणि लय याचं शिक्षणाची सुरुवात कशी होते आणि ते हळूहळू त्याचा प्रोग्रेस कसा वाढत जातो, किंवा एका डान्सरनी कसं प्रॅक्टिसच्या थ्रू कसं लक्षात ठेवलं पाहिजे की आपला प्रोग्रेस हा होतो आहे किंवा आपण एका करेक्ट पाथवरती आहोत, तर याची सुरुवात कशी होते आणि तो भान कसा ठेवायचा की आपण पुढे नेक्स्ट लेवलला आपल्या डान्सला न्यायला कसं, अजून आपली तयारी कशी झाली पाहिजे? डान्सरनी रियाजात काय करायचं हे मी सांगू शकते, पण पुढे कसं जायचं हे त्याचा गुरु ठरवेल. पण
विद्यार्थी अगदी बिगिनर्स जेव्हा येतात तेव्हा लयताल कशी इंट्रोड्यूस होते, तर पहिलं नुसते टाळी, एक योग्य लयीत टाळी देणं हे मी शिकवते, कारण त्यांना लयीशी ओळख होणं जरुरी असतं आणि ताल अजून आलेला नाही, नुसतं एका ही टाळी त्यांना शिकवली जाते. मग 16 आकडे स्लोली आपण त्याला तालाकडे घेऊन जातोय, की एक बंधन आता या सेट ऑफ बीट्स जे आहेत त्याचं बंधन आलं की 16 आकडे आणि कम बॅक टू 1. सो गो टिल 16 अँड कम बॅक टू 1 अशी तालाची पहिली इंट्रोडक्शन होते. आणि मग मी मात्र इनिशियली जिथे, कारण मला असं वाटतं लहान 7-8 वर्षाच्या वयामध्ये नृत्य शिक्षण सुरू होतं, तर त्या वयामध्ये ग्रास्पिंग पॉवर सगळ्यात जास्त असते असं माझा अनुभव पण आहे. आणि आय थिंक सायन्स ऑल्सो सेज दॅट, की तिथेच मी त्यांना ताल पण शिकवते. मध्यलयीचा ताल कसा द्यायचा 8 याच्यामध्ये आणि विलंबित कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथेच शिकवते. असं होतं की त्यांना त्या क्षणी तिथे लगेच येईल असं नाही, पण त्यांना ते समजतं आणि त्या वयामध्ये, लहान वयामध्येच या गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सिंगलमध्ये पुष्कळदा मी असं मत ऐकलं आहे की इतका विलंबित लय लहान मुलांना शिकवू नये, पण माझा अनुभव आणि माझं मत मात्र वेगळं आहे. मला वाटतं की त्या एजमध्ये जे जे आपल्याला अवघड वाटतं की त्यांना समजणार नाही, त्या गोष्टीचा संस्कार द्यायला पाहिजे, कारण त्यांचं ग्रास्पिंग खूप जास्त असतं. आणि म्हणून मी विलंबित लय तिथे शिकवते. धा धिन धिन या लयला मी ठेका द्यायला शिकवते. मग हळूहळू त्यांना ताल, 3 ताल म्हणजे काय, त्याचे बोल, खंड, थोडंसं त्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड सांगते की तालाचे खंड म्हणजे काय. सम खाली मात्र अगदी नक्की त्याच वयाचा की सम आणि खाली फील करा. इवन तत तत तात हे इथे तत आत हे इथे एक सिम्पल तुकडा आहे पहिल्या वर्षाचा, त्याच्यामध्ये सुद्धा मी सम आणि खाली कुठे आली हे एकदा तरी द्या असं माझं म्हणणं नसतं, पण हा विचार त्यांना तिथे देते की आवर्तनाचं खाली हा एक अतिशय इम्पॉर्टंट म्युझिकल टर्निंग पॉईंट आहे, जो त्यांना एवढ्या टर्निंग पॉईंट आणि मोड वगैरे अशा शब्दात मी सांगत नाही, पण फील करायला जरूर लावते. कारण मोठं झाल्यानंतर मी जेव्हा टर्निंग पॉईंट म्हणेन तेव्हा तो त्यांना रिलेट होईल. तर माझं म्हणणं लहानपणी काही काही गोष्टींचे इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा फ्रेश जे थिंकिंग असतं त्याच्यावर त्याचा संस्कार व्हावा. मग तालामध्ये समेवरती येण्याचे सिम्पल तुकडे असतात, ज्याच्यामध्ये ऑफबीट कॉन्सेप्ट इनिशियली नाही आहे. आधी बीटवर नीट द्या, मग दुसऱ्या वर्षाला थोडंसं ऑफबीट सुरू होतं, किंवा पॉज कॉन्सेप्ट, दम दम ज्याला म्हणतो ते कॉन्सेप्ट सुरू होते. आणि मग हळूहळू सिलेबस आहे व्यवस्थित तालाचा, तर तो फॉलो केल्यानंतर एक 3rd इयरपर्यंत मला वाटतं व्यवस्थित 8 पटी 8 पट आणि चक्करदार तोडे वगैरे येतात, परण पण सुरू होतं. आता याच्यानंतर प्रॅक्टिस कशी करावी, तर मला वाटतं की ताल शिकत असताना पहिल्यांदी तर खूप वेळ थाटाची प्रॅक्टिस करत असेल किंवा विलंबित लयची असेल तर खूप वेळ ठेका ऐकला पाहिजे, अगदी डोळे बंद करून. आणि मशीनची ताल आजकाल तर खूप छान ठेके आले, पण आमच्या वेळेला तेव्हा मेट्रोनोम असायचा, ठेका नव्हता. तरी मला आठवतं मी प्रॅक्टिस करताना आमच्याकडे मेट्रोनोमचं होतं. मेट्रोनोममध्ये एक समेची बेल असायची, तर ती बेल मी डोळे मिटून ते आवर्तन फील करायचे प्रॅक्टिस करताना, की असं जाऊन ही सम आहे. तर म्हणजे मी थोडक्यात आवर्तन फील करत असेल. तर असं ठेका खूप वेळ प्रॅक्टिसमध्ये आधी तर ऐकला पाहिजे खूप ठेक्याची सौंदर्य, आणि मग तीच एक गोष्ट विलंबित लयमध्ये अनेकदा. त्याच्यानंतरची स्टेज मला वाटतं की ठेका आणि रिदम नीट व्यवस्थित कळलं की नगमा गावा. माझं पर्सनल मत आहे की नुसती बीट आणि त्याला म्युझिक आणि ठेक्याचं सौंदर्य अप्लाय केलं पाहिजे. तर मी स्वतः शिकवताना नगमा गाते, तुम्हाला माहिती आहे.